हाय. आजची रेसिपी जिभेवर सुखाचा स्पर्श देणारी एक परिपूर्ण अशी स्वीट डिश म्हणजेच मूग डाळीचा शिरा. मूग डाळीचा शिरा बनवण्यासाठी मी 1 वाटी डाळ 1 तास भिजत ठेवली होती. त्यानंतर त्याचं पाणी निथळून मिक्सर जारमध्ये डाळ दाणेदार अशी वाटून घ्यायची आहे. रवाळ पाणी न घालता वाटायची आहे. हे पहा, मस्त अशी रवाळ डाळ वाटून झालेली आहे. इथे मी बेसन अर्धा कप, तूप 1 वाटी, रवा 1 वाटी घेतलं आहे. कढईमध्ये तूप गरम करायचं आहे आणि त्यामध्ये बेसन घालून परतायचं आहे. बेसनाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. छान असं बेसन खमंग परतून झालं की त्यामध्ये रवा घालायचा आहे. दोन्हीही छान असं गोल्डन रंग येईपर्यंत परतायचं आणि मग त्यामध्ये जे आपण मूग डाळ वाटून घेतले ते मिश्रण घालायचं आणि छान असं तेही परतायचं आहे. आणि जे अर्धा वाटी तूप ठेवलं होतं त्यामध्ये थोडं थोडं असं घालून सगळं मिक्स करायचं आहे. साधारण 20-25 मिनिटे मंद गॅसवरती हे परतायचं आहे. मी इथे थोडं घरचं साजूक तूपही घातलं आहे. मूग डाळ आपण कच्चीच अशी भिजत घातली होती, भाजलेली नव्हती, त्यामुळे त्याला बराच वेळ लागतो. त्यामुळे छान असं पेशन्सने परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये मी 3 वाटी दूध केसर घालून गरम केलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक छान अशी वाफ काढायची आहे, म्हणजे शिरा छान असा शिजला जातो. आता त्यामध्ये 1 वाटी साखर, जितकं छान असं आपण परतू तुपामध्ये तशी त्याची चव भन्नाट होते. आता इथे शिरा शिजला आहे. त्यामध्ये आता तुपामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेत तेही घालून घ्यायचे आहेत आणि इथे आपला शिरा, मुगाचा शिरा तयार आहे. बघा, जमला आहे ना. मस्त अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. एकदा बनवली तर सारखी इच्छा होईल बनवण्याची. थँक्यू.